नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं बी एडुकेर युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी मधील जो इंग्रजी विषय आहे या विषयामधील जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर चर्चा करणार आहोत. ओके. तत्पूर्वी जर तुम्ही बी एडुकेअर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्र लॉ सीईटी बद्दल ज्या नवनवीन अपडेट्स आहेत त्या मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे जे विद्यार्थी महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी करतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. ओके. तर मित्रांनो, बी एडुकेअरने तुमच्यासाठी एक मराठी ऑनलाईन लाईव्ह बॅच चालू केलेली आहे. ओके. तिची जी वेळ आहे ती आहे संध्याकाळी 7:30 ते 9. ओके. आठवड्यातून 4 ते 5 लेक्चर होणार आहेत. 1.5 तासाचं हे लेक्चर असणार आहे. आणि समजा जर एखाद्या वेळेस तुम्हाला लेक्चर अटेंड नाही करता आलं तर त्याची रेकॉर्डिंग या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहे, ती तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, या बॅच बद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता, अथवा आपण बॅच संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, ते एकदा पाहून घ्यायच्या मित्रांनो. ओके. चला तर मग आपण मुख्य टॉपिक कडे वळूया. तर मित्रांनो, आपण थोडं इंग्रजी विषयाबद्दल समजून घेऊया. ओके. तर आता जे विद्यार्थी 3 वर्षासाठीची महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा जो पेपर आहे तो 40 गुणांसाठी विचारला जातो आणि यावरती 40 प्रश्न असणार आहेत. ओके. त्याचबरोबर जे विद्यार्थी 5 वर्षासाठीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी हा जो पेपर आहे तो 24 गुणांसाठी असणार आहे, म्हणजेच 24 प्रश्न सुद्धा असणार आहेत या ठिकाणी. त्यानंतर या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे तुम्हाला सर्व प्रश्न सोडवूनच यायचा मित्रांनो. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर नसेल येत तरी त्याचं उत्तर द्यायचं आहे, जेणेकरून चुकून ते उत्तर बरोबर आलं तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळून जातील. त्याचबरोबर इंग्रजी या विषयासाठी तुम्ही इंग्रजी न्यूजपेपर नक्कीच वाचले पाहिजेत. ओके. त्यातून तुमचं रीडिंग सुधारणार आहे, नवीन नवीन शब्दांची ओळख होणार आहे. ओके. त्यानंतर या विषयामध्ये जे महत्वाचे टॉपिक आहेत त्यावर चर्चा करूया. तर मित्रांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स विचारले जातात. ओके. त्याचबरोबर वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. त्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस आहेत. ओके. यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. फोबिया मेनियाज आहे, फिल इन द ब्लँक अँड क्लोज टेस्ट आहे, स्पॉटिंग एरर्स आहे, मॅच द फॉलोइंग आहे, पॅराजम्बल क्वेश्चन्स असणार, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आहे. ओके. तसेच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, व्हॉइस वरती असणार ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस वरती, आणि परत तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक्स सुद्धा यावरती विचारले जाणार आहेत. असे हे महत्वाचे टॉपिक आहेत. ओके. या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा मित्रांनो. ओके. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार तेवढा तुम्हाला हा विषय सोपा जाणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्हाला ऑनलाईन कोचिंग करायची असेल तर बी एडुकेअर मध्ये अवेलेबल आहे. ओके. आपली एक 7:30 ते 9 अशी संध्याकाळची बॅच चालू झालेली आहे. ओके. ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आठवड्यातून 4 ते 5 जे लेक्चर्स आहेत ते तुमचे होणार आहेत मित्रांनो. ओके. तसेच या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता हे जे लेक्चर्स आहेत ते जे विद्यार्थी जॉब करतायत त्यांना ऑनलाईन लेक्चर जॉईन करायला मिळत नाही, त्यामुळे विद्यार्थी व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर्स घेऊ शकतात. त्याचबरोबर आपल्याकडे टेस्ट पॅक आहे जो इंग्रजी आणि प्लस मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. तर जे विद्यार्थी इंग्रजीमधून परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी इंग्रजीमधून टेस्ट पॅक आहे. तसेच जे विद्यार्थी मराठीमधून टेस्ट परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी मराठीमधून टेस्ट पॅक आहे. तसेच पुस्तकं सुद्धा आपल्याकडे दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत, तर ती तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो. ई पुस्तकं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत, ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. आता या कोर्सेस बद्दल जर तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. ओके. यावर त्याचबरोबर तुम्हाला एक बी एडुकेअर ऍप आहे तो डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा. त्यानंतर स्टोअर वर जाऊन तुम्ही या कोर्सेसची माहिती जाणून घेऊ शकता. ओके. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.